सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी अबोली न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। मेरठमध्ये प्रेमविवाह झालेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली असतानाच आता उत्तर प्रदेशच्या औरैयामध्ये असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे। औरैयामध्ये लग्न होऊन फक्त 15 दिवस झालेले असताना पत्नीने पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। नव्या नवरीने आपल्या नवऱ्याला संपवण्यासाठी प्रियकराच्या मदतीने शूटरला 2 लाखांची सुपारी दिली होती अशी माहिती देखील समोर आली आहे। पत्नीने लग्नातून मिळालेले पैसे आणि दागिने विकले आणि शूटरला 1 लाख रुपये ॲडव्हान्स दिले होते। या घटनेने परिसरात खळबळ उडाली। लोकसभेच्या विजयानंतर महायुतीला सोडून महाविकास आघाडीत गेलेले अनेक नेते आता घर वापसी करत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील संजय बाबा कोकटे यांनी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकत आता शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। लोकसभेनंतर संजय बाबा कोकटे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले होते। आता पक्षांतर्गत गटबाजीला गटपक्ष संघटनेतील निष्क्रियतेला वैतागून संजय कोकटे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। संजय कोकटेच्या सोडचिठ्ठीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला हा मोठा धक्का बसलाय। तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांसह काही पदाधिकारी पक्षाला रामराम करत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत। यामुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेच्या सेनेला मोठा धक्का बसल्याची चिन्हे आहेत। स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात इनकमिंग वाढत असून महाविकास आघाडीतील पक्षगळती कायम असल्याचे चित्र दिसत आहे। अजित पवार हे सडेतोड आणि रोखठोक बोलण्यासाठी लोकप्रिय आहेत। अजितदादाने त्यांच्या जुन्या व्हिडिओवर सुद्धा प्रतिक्रिया दिली। त्या व्हिडिओवर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले, विरोधी पक्षात असतानाच माझे ते वक्तव्य बरोबर होतं, पण आता तसं म्हटलं चुकीचं ठरेल असं अजित पवार म्हणाले। मागच्या काळामध्ये मी विरोधी पक्ष नेता होतो, विरोध पक्ष नेत्यांच्या काळात मी जे काही बोललो आता त्यामध्ये मी माझी भूमिका त्यावेळेसच्या एकंदरीत परिस्थितीला अनुसरून बोललेलो। त्यांच्यानंतर आम्ही एकत्रित निवडणुकीला समोर गेलो आणि ज्यांच्यामुळे हे आशा जर मागच्या गोष्टी कोणी काय बोलले हे पाहिले तर त्यावेळी ती व्यक्ती तशी वक्तव्य करत असतात असे अजित पवार म्हणाले। त्यावेळी जे बोललो ते योग्य होते अशी भूमिका दादांनी घेतली होती। योगेश कदम यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे। कामरा याने चौकशीला सहकार्य करावे, त्याने पोलिसांसमोर यावे असे आव्हान कदम यांनी केले। तो आरोपी जरी असला तरी पोलिसांनी जी नोटीस दिली आहे कायद्यानुसार त्याला संरक्षण दिलं जाईल असे आश्वासन कदम यांनी दिले। तोडफोड जी झाली त्याचं समर्थन आम्ही करत नाही। दोष फक्त शिवसैनिकांना देऊन चालणार नाही, त्यांच्यावर देखील कारवाई झालेली आहे असे कदम यांनी स्पष्ट केले आहे। आता कामरा कधी पोलिसांसमोर हजर होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बात। राज्यात 2019 नंतर राजकारणाने विसावा न घेता अनेक वळणं घेतली। त्यानंतर इतक्या घडामोडी घडल्या, इतके राजकीय भूकंप घडले की राज्यात कोणकोणत्या पक्षात आहे हेच कळेनासे झाले। त्यानंतर आता कॉमेडियन कुणाल कामरा यांनी शिवसेना फुटीवर केलेले व्यंगात्मक गाणे वादात सापडले। त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वैयक्तिक चिखलफेक केल्याचा आरोप करण्यात आला। त्याने वैयक्तिक आणि बदनामीकारक गाणं म्हटल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी मुंबईत संताप व्यक्त केला। त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे। कुणाल कामराचा स्टुडिओ तोडण्याचा अधिकार कोणाला आहे? तुम्ही स्टुडिओ तोडताय, तुम्ही सरकार पक्षात आहात,
याचा विसर पडला का, असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारलाय। लोकांच्या डोक्यातून जावी म्हणून आपण धर्मवीर चित्रपट काढून करोडो रुपये खर्च केले। त्या सगळ्या खर्चावर कुणाल कामराच्या एका कवितेने पाणी फिरवलं। कुणाल कामराचा विषय भाजपने ठरवून मोठा केला। शिंदे साहेब याचा विचार करा, असं सुषमा अंधारे म्हणाल्या। ज्या सभागृहात एका सेकंदाला 6400 रुपये खर्च होतो त्या सभागृहात महाराष्ट्राच्या हिताचा काय चर्चा झाल्या। फडणवीस यांनी सभागृहाचा सन्मान करायला त्यांच्या सभासदांना शिकवावं। एक सदस्य थिल्लरपणा दाखवतात, त्यांच्यावर तुम्ही चकार शब्द बोलणार नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाला उतरती कळा लागली आहे। उद्धव ठाकरे गट सध्या राजकारणात वेगवेगळ्या अडचणींचा सामना करत आहे। 5 वर्षांनंतर दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय। या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर वेगवेगळे आरोप सुरू आहेत। दुसऱ्या बाजूला पदाधिकारी कार्यकर्ते ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत आहेत। उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आउटिंग सुरू आहे। सध्याच्या परिस्थितीत ठाकरे गटातून बाहेर पडणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे। आजही उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसणार आहे। होळी संपल्यानंतर उन्हाचा पारा वाढला आहे। महाराष्ट्र होरपळला आहे। उन्हामुळे अंगाची लाही होत आहे, पण राज्यावर सूर्यदेव कोपला आहे। छत्रपती संभाजीनगर मधील सोयगाव तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी गेलाय, तर दुसरीकडे धरणातील जलसाठा कमी व्हायला लागलाय। राज्यातल्या धरणात 49% पाणीसाठा शिल्लक आहे। तापमान 40 अंशाच्या पुढे सरकल्याने हवामान खात्याने बाहेर फिरताना काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केलंय। वाघ्या कुत्र्याचं स्मारक इथून हटवावं अशी मुख्यमंत्र्यांना विनंती करणारं पत्र मी लिहिलं होतं। आज पुरातत्व खात्याच्या महासंचालकाची मी भेट घेतली। त्यांना सविस्तरपणे जो काही इतिहास आहे, शिवभक्तांनी माहिती अधिकारात जी माहिती मिळवली आहे ती त्यांच्या समोर मांडली। पुरातत्व खात्याने त्यात स्पष्टपणे नमूद केलंय, वाघ्या कुत्र्याचे संरक्षित स्मारक म्हणून कुठेही नोंद नाही। या वाघ्या कुत्र्याचं स्मारक 1936 ला पूर्ण झालं। 2036 पर्यंत हे स्मारक हटवलं नाही तर प्रोटेक्टेड मॅन्युप्लेट म्हणून त्यांची नोंद होईल, म्हणून हा विषय मी घेतलेला आहे। आधी शिवभक्तांनी प्रयत्न केला, त्यांना न्याय मिळाला नाही, म्हणून मी ही लाईन घेतली, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले। सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।